संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव 4:30 वाजता पुण्यात दाखल झालेलं आहे। विमानतळावर प्रकाश आबिटकर, मुरलीधर मोहोळ, माधुरी मिसाळ उपस्थित होत्या। संतोष जगदाळे यांचं पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी कर्वेनगरमध्ये ठेवण्यात येणार आहे, तर कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कोंडव्यात ठेवण्यात येईल। आमचे प्रतिनिधी अजिंक्य आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। अजिंक्य, आपण पाहतोय सध्या आता संतोष जगदाळे यांचं पार्थिव घरी दाखल झालेलं आहे, शोकाकुल वातावरण आहे, काय सांगाल? नक्कीच, खरं तर पहाटे 4:30च्या सुमारास जे आहे ते संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव जे आहे ते पुणे विमानतळावर दाखल झालं होतं। ज्यावेळी हे पार्थिव आलं त्याच्यापूर्वीच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ असतील किंवा राज्याचे मंत्री माधुरी मिसाळ, दत्ता भरणे, प्रकाश आबिटकर की हे सगळे 3 वाजल्यापासूनच त्या ठिकाणी पुणे विमानतळावर असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। खरं तर 4:30 वाजता हे सगळे दोन्ही पार्थिव पुण्यात आल्यानंतर जे कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव जे आहे ते त्यांचं कोंडव्या या ठिकाणी जे निवासस्थान आहे त्या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे। तर संतोष जगदाळे यांचं निवासस्थान पुण्यातील कर्वेनगर भागात आहे, या ठिकाणी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे। सकाळपासूनच आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शोकाकुल वातावरण पाहायला मिळते आणि संतोष जगदाळे यांच्या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। खरं तर संतोष जगदाळे यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी प्रगती आणि मुलगी आसावरी या दोघी देखील जम्मू काश्मीरच्या पहलगाम या ठिकाणी फिरण्यासाठी गेले होते आणि या दोघींसमोरच दहशतवाद्यांनी संतोष जगदाळे यांच्यावर हल्ला करून त्यांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला होता। काही वेळापूर्वीच आपण पाहिलं की प्रगती जगदाळे आणि आसावरी जगदाळे जे आहेत ते पार्थिव पोहोचल्यानंतर पाठीमागून जे पुण्यात विमान आलं त्या विमानाने या ठिकाणी आता पोहोचलेलं आहे आणि त्या दोघी या ठिकाणी आल्यानंतर आणखीनच या ठिकाणचं वातावरण जे आहे ते शोकाकुल झालेलं आहे। अगदी आपण पाहिलं की त्यांच्या पत्नीला चालणं देखील अशक्य होते आणि मोठा दुःखाचा डोंगर देखील त्यांच्यावर कोसळलेला आहे। इथून आत्ता 7 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत संतोष जगदाळेंचं जे पार्थिव आहे ते त्यांच्या निवासस्थानासमोर अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल आणि त्यानंतर पुण्यातील जी वैकुंठ स्मशानभूमी आहे या ठिकाणी अंत्यविधी संतोष जगदाळे यांच्या पार्थिवावर पार पडला जाईल। मोठी गर्दी होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते आणि त्या अनुषंगाने प्रशासनाने देखील खबरदारी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। मात्र जो जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर जो हल्ला केलेला आहे या हल्ल्यामध्ये पुण्यातील 2 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। त्यामुळे एकूणच पुणेकरांवर नक्कीच तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहणार आहोतच। आता आपण थेट जाणार आहोत ज्या ठिकाणी कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव आहे त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी लक्ष्मण आपल्या सोबत जोडलेले आहेत। लक्ष्मण, आपण पाहतोय संपूर्ण परिसरात एक वेगळी शोककळा पसरलेली आहे, काय सांगाल, काय सुरू आहे? वृषाली, नक्कीच, कारण की कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव सकाळीच त्यांच्या कोंडवा येथील साईनगर ज्या ठिकाणी जे त्यांचं घर आहे या घरामध्ये आणण्यात आले आणि थोड्याच वेळापूर्वी त्यांच्या ज्या पत्नी आहेत संगीता गणबोटे याही घरी दाखल झाल्या आहेत त्यांच्या मुलासोबत, त्या घरी दाखल झालेल्या आहेत। आपण पाहू शकतोय की अनेक नातेवाईक असतील, त्याबरोबर त्यांचा मित्रपरिवार असेल, हे सर्व त्यांच्या घरी या ठिकाणी दाखल झाले। त्यांनी ज्या अंत्यविधीसाठी ज्या ॲम्ब्युलन्समधून त्यांना नेण्यात येणार आहे ती ॲम्ब्युलन्ससुद्धा या ठिकाणी दाखल झालेली आहेत। आपण बघू शकतोय की त्यांच्या मित्रपरिवाराने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे आपल्या मित्राला जड अंतकरणाने अखेरचा निरोप देण्यासाठी। या ठिकाणी आपण पाहू शकतोय की अनेक मित्रपरिवार या ठिकाणी दाखल झालेला आहे। खरं तर 19 एप्रिल रोजी संगीता गणबोटे आणि कौस्तुभ गणबोटे हे काश्मीरला फिरण्यासाठी गेलेले होते आणि दुर्दैवी अशा दहशतवादी हल्ल्यामध्ये कौस्तुभ गणबोटे यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला। आज खरं तर त्यांचा जो सर्व मित्रपरिवार असेल किंवा पुण्यामध्ये ही शोककळा सध्या आपल्याला पाहायला मिळते। अत्यंत जड अंत करणारे हे सर्व मित्रपरिवार या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळापूर्वी म्हणजे सध्या कुटुंबाचा निर्णय चालू आहे की रास्ता पेठेमध्ये त्यांचं अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येणार आहे। सध्याचा कुटुंबाचा विचारविनिमय सुरू आहे आणि त्याच्यानंतर अंत्यदर्शन झाल्याच्या नंतर वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी याच ॲम्ब्युलन्स याचे अपडेट तुमच्याकडून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।